आई नीतूचा एकुलता एक मुलगा होता बिपिन. तसा बिपिन मिडल क्लास फॅमिलीतच वाढला होता, पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. आई, मी एक दिवस तुला विमानात बसवून फिरवीन. हो हो बसव, पण स्वप्नात. काय तुम्ही पण नेहमी त्याला निराश करता. अच्छा, 24 वर्षांचा झालाय, अजूनही त्याच्या आई बापाच्या मिळकतीवरच जगतोय. याने त्या शर्मेने जीव द्यायला हवा. पण बाबा, मी नोकरी शोधतोय ना. अच्छा, कुठे? तुझ्या त्या टावळक्या करणाऱ्या मित्रांसोबत? मला सगळं माहितीये. तू इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तुझ्या मित्रांबरोबर टवाळक्या करत असतोस. नाही बाबा, मी खरंच इंटरव्ह्यूला जातो. अच्छा, म्हणजे तू मागच्या सोमवारी सांगून गेला होतास की तू इंटरव्ह्यूला चालला आहेस. तेव्हा तू कुमार सोबत बाजारात काय करत होतास? बाजारात तर आम्ही इंटरव्ह्यू नंतर गेलो होतो. आणखी कारण शोध. तुझ्या वयात अख्खं घर सांभाळत होतो मी, आणि एक तू आहेस. तुला एकही मुलगी सांगून येत नाही, कारण तू नालायक आहेस. नालायक. प्रीतमचं बोलणं ऐकून बिपिन घरातून बाहेर निघून गेला. असं वाटतंय पुन्हा बापाने झापलेलं दिसतंय. हो, ते आणखी काय करू शकतात? जगातले सगळे बाप तसेच असतात. माझा बापही दिवसभर ओरडत असतो. म्हणूनच आजकाल मी थेट रात्रीच घरी जातो आणि त्याच्या उठण्याआधीच घरातून गायब. मस्त चाललंय माझं. चांगलं आहे. मला वाटतंय मलाही असंच काहीतरी करावं लागेल. उद्या माझा इंटरव्ह्यू आहे. मला आशा आहे इथे नोकरी मिळेल आणि बाबांची कटकट संपेल. ऑल द बेस्ट मित्रा. दुसऱ्या दिवशी बिपिन इंटरव्ह्यू द्यायला गेला. इंटरव्ह्युअर्स बिपिनवर खूप प्रभावित झालेले दिसत होते. बिपिनने त्याच्या मित्राला कॉल केला. आजचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला यार. ते काही वेळातच अनाउन्स करतील की कोणाला जॉब मिळाला आहे. तू काळजी करू नकोस, तुला हा जॉब नक्की मिळेल. थँक्यू यार. बिपिन उतावीळपणे इंटरव्ह्यूचा निकाल लागायची वाट पाहत होता. थोड्या वेळाने सेक्रेटरी बाहेर आली. तिने दुसऱ्या 2 मुलांची नावं घेतली. यावेळीही बिपिनला जॉब मिळाला नाही. तो निराश झाला. निराशेत तो थेट बीचवर गेला. मला जॉब का मिळत नाही? माझ्यात काय कमी आहे? बाबांचं बोलणं ऐकून मी वैतागलो आहे. त्यांचंही बोलणं चुकीचं नाहीये. मी सुद्धा 24 वर्षांचा झालोय. किती दिवस ते एकटे घर चालवणार? मला काहीतरी विचार करावाच लागेल. बिपिन त्याच्या लाचारीवर स्वतःच रडत होता. तेव्हाच त्याचं लक्ष आजूबाजूला गेलं. तिथे कोणी शेंगा विकत होतं, तर कोणी पॉपकॉर्न. माझ्यापेक्षा तर चांगली ही लोक आहेत. शिकलेले नाहीत, पण तरीही पैसे कमवत आहेत. मला सुद्धा एखादा व्यवसाय करायला हवा. बिपिनला नवीन आशा वाटू लागली. तो विचार करू लागला. खूप लोकांना माझा पिझ्झा आवडतो. मी पिझ्झाचा व्यवसाय केला तर? चांगली आयडिया आहे. रस्त्यावर काढीन पिझ्झा बनवेन. चांगले पैसे मिळतील. बिपिन घरी गेला आणि तो त्याच्या आई बाबांशी बोलला. आई, बाबा, मी खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण मला कोणतीच नोकरी मिळत नाहीये. मी विचार केलाय की मी स्वतःचा व्यवसाय करेन. कोणता व्यवसाय? पिझ्झाची गाडी लावेन. कढई पिझ्झा. तू रस्त्यावर उभा राहून पिझ्झा विकणार आहेस का? यात वाईट काय बाबा? प्रत्येक मोठ्या माणसाने त्याची सुरुवात लहान गोष्टीतूनच केली आहे. अक्षय कुमार एक चायनीज गाडीवर शेफ होता. आपल्या देशाचे पंतप्रधानही एक चहावालेच होते. त्यांच्यासोबत जे झालं ते झालं. तेच तुझ्यासोबतही घडेल असंच काही शक्य नाहीये. पण बाबा, हे सगळे जर एवढी प्रगती करू शकतात तर मी का नाही? तू मुकाट्याने नोकरी शोध. या व्यवसायाच्या भानगडीत पडू नकोस. नाही बाबा, माझा निर्णय झालेला आहे. मी उद्यापासूनच माझी गाडी लावतोय. जर तू निर्णय घेतलाच आहेस तर मग आम्हाला विचारायचं नाटक का करतोयस? बिपिनचे पप्पा रागात त्यांच्या खोलीत निघून गेले. मी तुझ्यासोबत आहे बेटा. जर तुला वाटतंय की तू योग्य निर्णय घेतलायस तर बिंदास कर. बिपिनची आई त्याच्या सोबत होती आणि बाबा या गोष्टीला वैतागले होते की लोक काय म्हणतील.
की प्रीतमचा मुलगा रस्त्यावर पिझ्झा विकतो. बिपिनमध्ये फक्त पैसे कमवायचा जोश होता. दुसऱ्याच दिवशी त्याने एका कॉलेजच्या समोर पिझ्झाची गाडी लावली. तो गॅसवर कढईत पिझ्झा करत होता. हे पाहून तरुण मुलं त्याच्या गाडीवर आली. हा कोणता पिझ्झा आहे? हा कढई पिझ्झा आहे. मला एक द्या. त्या मुलीला तो पिझ्झा खूप आवडला आणि मग विद्यार्थी एका मागोमाग एक ऑर्डर देत होते आणि बिपिन पिझ्झा करत होता. बिपिन खुश होता की त्याने पहिल्याच दिवशी 20 पिझ्झा विकले आणि 1000 रुपये कमावले. बिपिनने त्याची कमाई त्याच्या आईच्या हातात ठेवली. आई, माझी पहिली कमाई. खूप छान आहे बाळा. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मला खात्री आहे तू प्रत्येक कामात यश मिळवशील. बिपिनने त्याच्या आईचा आशीर्वाद घेतला. दुसऱ्या दिवसापासून बिपिन मन लावून कष्ट करू लागला. तो जास्तीत जास्त वेळ स्टॉल चालू ठेवू लागला. त्याने विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन पिझ्झा कॉम्बिनेशन्स बनवले, जसा चीजी चीज पिझ्झा, गार्लिक सॉस पिझ्झा. त्याच्या या नवीन आयडियांमुळे त्याचा बिझनेस चालू लागला. लवकरच बिपिनने त्याच्या स्टॉलवर एक हेल्पर सुद्धा ठेवला. बिपिनचे स्पेशल पिझ्झा एवढे फेमस झाले की त्याने मोठमोठ्या पार्ट्यांच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. मग काय पाहता, बिपिनची कमाई पाहता पाहता दुप्पट चौपट होऊ लागली. बिपिनचा तो लहानसा स्टॉल एक फास्ट फूड रेस्टॉरंट बनला होता आणि या रेस्टॉरंटचं उद्घाटन करायला त्याने त्याच्या पप्पांना बोलवलं. बाबा, रिबीन कापा ना. हो हो. रिबीन कापताच प्रीतमच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने त्याच्या मुलाला मिठी मारली. मी तुझ्यावर जराही विश्वास दाखवला नाही, पण अजिबात आशा नव्हती की तू काहीतरी मोठा करू शकतोस. मला माफ कर बाळा. काही हरकत नाही बाबा. माझ्या या यशामागे तुम्हीच तर आहात. तुम्हा दोघांमुळेच मी हे सगळं करू शकलो. काही वर्षात बिपिनने अनेक फास्ट फूड रेस्टॉरंट उघडले. त्याने नवीन घरही घेतलं आणि आज तो त्याच्या आई वडिलांना विमानाने फिरायला घेऊन जात होता. बघ आई, आज माझं स्वप्न पूर्ण झालं. होणारच होतं, मला तर आधीच माहित होतं. हो आई, फक्त बाबांवरच माझ्यावर विश्वास नव्हता. त्यांना तर लोक काय म्हणतील हा विचार करूनच लाज वाटत होती. हो, लाज तर वाटत होती, पण आता बघ, आता लोक मला तुझ्या नावाने ओळखतात. आता माझी ओळख आहे की मी बिपिनचा बाप आहे. यापेक्षा जास्त मला आणखी काय हवं? बिपिन आज खूप खुश होता, कारण त्याने त्याच्या कष्टांनी त्याचं स्वप्न साकार केलं होतं. त्याच्या आई वडिलांना त्याचा अभिमान वाटत होता. तू स्वतःच्या शोधात बाहेर पड. तू का निराश आहेस? तू उठ. तुझ्या अस्तित्वाचा काळही शोध घेत आहे.